हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज 23 ऑक्टोबर 2024 आपण विषयोग या ग्रंथाचा समारोपाचा पाठ आज घेणार आहोत. तर सगळ्यांना विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम. दीपावली नंतरच आपण भेटणार आहोत, म्हणून दीपावलीच्या सर्वांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. आणि आज आपण विषयोग या ग्रंथाच्या समारोपाच्या पाठावर म्हणजे या योग ग्रंथ मालिकेतल्या 31व्या पाठाकडे आपण जातो आहोत. आणि सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण प्रार्थना करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड प्रयत्नाबरोबर वातावरण शुद्धी सुद्धा झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. सुरुवात करूया आपण हे जे आतापर्यंतचे 30 पाठ घेतले त्या 30 पाठाचा थोडासा रिव्ह्यू आज आपल्याला घ्यायचा आहे. अर्थात 30 पाठाचा जवळजवळ 30 तास चालले ते आपल्याला 20-25 मिनिटात घ्यायचंय आणि त्या तसाच तो असेल, परंतु एक रिफ्रेशिंग आणि ज्यांनी बरेचसे यातले पाठ ऐकले असतील त्यांना बऱ्याचशा गोष्टी आठवतील त्या निमित्ताने हा एक त्यातला भाग आहे. नंतर आपल्या एकंदर सगळ्या ह्या उपक्रमाची एकाची दुसऱ्या पाठाशी लिंक आणि ओव्हरऑल उद्दिष्ट हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे या निमित्ताने. आणि मग हे करत असताना आपण थोडंसं आत्मपरीक्षण सुद्धा करायला पाहिजे, त्या पद्धतीने काय विचार आणि मग शेवटी पुढचा जो भाग भाग्ययोगाचा आहे त्याच्याबद्दलचा काय विचार असं आजच्या पाठाचं स्वरूप आहे. पहिला जो पाठ होता त्याचं टायटल होतं साध्य आणि साधन विवेक, साधकत्वाची प्रगती आणि अंतिमता आत्मज्ञान हे साध्य. दुसरा पाठ होता स्वामीजी निर्मित न्यू वे फिलॉसॉफीची रूपरेषा. तिसरा पाठ होता अभ्यास साधना, त्याच्यामध्ये मनशक्ती, मनशांती, प्रपंच, परमार्थ, श्रद्धा, बुद्धी या सगळ्या संकल्पनांचा आपण विचार केला अभ्यासाच्या दृष्टीने. नंतर पुढच्या पाठामध्ये संचित, प्रारब्ध आणि क्रियामाण म्हणजे सायन्समध्ये बोलायचं कन्सेप्ट ऑफ कॉजॅलिटी, ऍक्शन, रिॲक्शन या सगळ्या. कारण एकीकडे योग म्हणजे अध्यात्म आहे, एकीकडे काय म्हणतात ते इच्छापूर्ती हा व्यवहारातला भाग आहे. म्हणून एकीकडे विज्ञान आणि ह्या काही कन्सेप्ट आपण बघितल्या सुरुवातीच्या प्राथमिक पाठामध्ये. त्रिगुण विचार चिंतन, मग उत्क्रांतीच्या बद्दल बराच आपण विचार केला. त्याच्यामध्ये स्वामीजीने जे एक काहीतरी माझ्या दृष्टीने ओरिजिनल असं जे वाटतं त्यांचं जे थिंकिंग आहे, जो डिस्कव्हरी आहे, ती अधिभौतिक उत्क्रांती विरुद्ध भौतिक उत्क्रांती असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि उत्क्रांती संकल्पाचा विचार म्हणजे उत्क्रांतीमध्ये प्रगती केली का नाही. आता ह्या सगळ्या पाठांचा आपण नंतर आढावा घेतोय, फक्त आता टायटल वाचतोय. 6, 7 आणि पाठ हे 6, 7 आणि 8 हे पाठ उत्क्रांतीवर डिटेल होते. त्यातला 8वा पाठ होता जडाच्या बोगद्यातील मनाची उत्क्रांती. हा सुद्धा स्वामीजीने एखाद्या 400 वर्गामध्ये हा बोगदा हा कन्सेप्ट टच केलेला आहे. नंतर 9, 10, 11 पाठ इच्छापूर्तीवर होते. 12, 13, 14 हे शरीराशी संवाद किंवा ध्यान या संकल्पनेवर होते. 15वा पाठ प्रार्थनेवर होता, म्हणजे तत्वज्ञानाचं कुठल्याही एखाद्या विचाराची जे तत्वज्ञान असतं, कुठल्या त्या विचारामागचं जे तत्वज्ञान असतं, आता आपण न्यू वे फिलॉसॉफी म्हणतो, हे सगळ्या तत्वज्ञानाचं सार प्रार्थनेच्या शब्दामध्ये येत असतं.
आणि म्हणून प्रार्थनेचा आपण विचार केला की प्रार्थनेमध्ये काय साध्य सांगितलेलं आहे, साधन स्पष्टता कशी केलेली आहे, आपल्याला प्रयत्न दिशा कशी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण कशा पद्धतीने वागायचं, हा तत्वज्ञानाचा सार हा विचार 15वा पाठ होता. 16वा पाठामध्ये आपण थोडासा अभ्यासाच्या दृष्टीने पुढचा एक भाग बघितला, तो म्हणजे अनुबंध, चातुष्ट आणि षडलिंग दर्शन. म्हणजे कुठल्याही शास्त्र ग्रंथाचा, पौराणिक किंवा जे वैदिक शास्त्र ग्रंथ आहेत किंवा ज्याला कन्व्हेन्शनल आध्यात्मिक ग्रंथ म्हणतात, त्याचा अभ्यास करण्यासाठी जे निकष वापरले जातात ते हे होते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वसाधारण कसा अभ्यास करतात इतर ग्रंथांचा आणि मग योग ग्रंथांची अभ्यास दिशा काय आहे, हा 16 आणि 17 मध्ये विचार केला. आणि 17 साधारणतः एक रिव्ह्यू वाजा पाठ घेतला होता, आढावा वाजा पाठ. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या 16 पाठांचा थोडक्यात आढावा आणि मग स्वामीजींची ह्या योग ग्रंथासाठी ज्या प्रस्तावना आहेत त्या प्रस्तावनांचा आढावा घेतला होता. नंतर मग 18व्या पाठापासून ते साधारणतः 30 पाठापर्यंत, म्हणजे जवळजवळ हे किती येतात, 18 ते 30 म्हणजे 12-13 पाठ जे येतात ते विषयोग ह्या ग्रंथावर आपण घेतो. तर अशा पद्धतीने 30 पाठापर्यंत आलो आणि ह्या 30 पाठाचा आता थोडक्यात प्रत्यक्ष कंटेंटचा थोडक्यात आढावा. पाठ 1 ते 8 मध्ये साधकत्वाची प्रगती म्हणजे काय आहे, क्रमविकास, साधकत्वातला क्रमविकास म्हणजे काय आहे, साधकत्वाचं अंतिम ध्येय जरी प्रत्येक वेळेला वेगळं असलं तरी शेवटी फायनल ध्येय आत्मज्ञान हे साध्य आहे. आणि मग श्रमानंद, धनानंद, ज्ञान गुणाकार, सेवा ही सगळी साधन आहेत त्याची. पण साधायचं आहे काय, आपल्याला स्वतःची एक आध्यात्मिक प्रगती, तो आपण विचार केला. नंतर योग ग्रंथ सार जे स्वामीजींनी लिहिलं आहे की जे तुम्ही ऐकलं या याच्यात किंवा तुम्ही पुस्तकात जे वाचलं त्या ग्रंथामध्ये त्याचं चिंतन करावं. एकदा चिंतन केल्यानंतर आपल्याला त्यातले जे काही कळलं ते अधिक समजून घ्यावं, आपल्या स्वतःच्या मनाची खात्री पाठवावी आणि मग त्या प्रक्रियेने आपण काही वर्तन केल्यानंतर ह्या प्रक्रियेतून शरीर बदलतं याचा अनुभव घ्यावा. असा सगळा तो प्रवास आहे. परंतु हे करत असताना कुठेही जे सांगितलेलं आहे त्याचा सोयीस्कर अर्थ न घेता नीतीयुक्त समता वर्तन हवं, हे खरी अट आहे या सगळ्यावर. म्हणजे समतेचं वर्तन आणि ते सुद्धा नीतियुक्त समता असं वर्तन, हाय वर्तनच म्हणजे खऱ्या स्वार्थाचा किंवा आपल्या खऱ्या सुखाचा मार्ग आहे. तो कधी कधी तात्पुरता नकोसा वाटतो, कारण त्याच्यामध्ये दुःख स्वीकार आहे, त्रास स्वीकार आहे, काही आपल्याला गैरसोयीच्या वाटणाऱ्या न आवडणाऱ्या गोष्टी करायला लागतात. म्हणून तो कधी कधी त्यावेळेला नकोसा वाटतो, परंतु पुढे त्यांनीच अनेक विघ्न दूर होतील. आपल्या पद्धतीने आपल्याला स्वतःची साधना स्वावलंबी पद्धतीने करता येईल. असं सगळं हे मर्म हे चारी योगग्रंथ सांगतात आणि हे सांगता सांगता त्या प्रत्येक गोष्टीचा तिथल्या तिथे पुरावा देण्याचा प्रयत्न करतात. आता मनशक्ती तत्वज्ञानाचं सार काय आहे, जे ह्या योगग्रंथामध्ये परत मांडलेलं आहे एक वेगळ्या पद्धतीने, ते आहे स्वार्थासाठी निस्वार्थ, सुखासाठी दुःख स्वीकार आणि सातत्यपूर्ण आत्मपरीक्षणाने, म्हणजे आलेख अहवाल, सातत्य वगैरे ज्या काही आपल्याला मेथड दिलेल्या आहेत त्याच्यातून रागमुक्ती, भयमुक्ती आणि ध्येय आणि शांतीची प्राप्ती, ही आपली एकंदर आपलं म्हणजे सार आहे या सगळ्या तत्वज्ञानाचं, साध्य आणि साधनाचं. उत्कृष्ट व्यवहारी जीवन जगत असताना स्वतःचं आणि इतरांचं स्वपर कल्याण साधू शकणारा मनुष्य निर्माण करणं हे न्यूवेच्या म्हणजे ध्येय आहे, मनशक्तीचं उद्दिष्ट आहे. आणि या यशस्वी जीवनासाठी अभ्यास महत्वाचा आहे. मनशक्ती सुखासाठी आणि मनशांती परमसुखासाठी असं स्वामीजींनी म्हटलेलं आहे. आणि भौतिक लाभासाठी मनशक्ती, त्याच्यासाठी निरपेक्ष कर्मसेवा, पारमार्थिक लाभासाठी निरपेक्ष कर्म आणि उपासना, अशा पद्धतीने ही एक दिशा दिलेली आहे. आपल्याला काही एकीकडे उपासना करायची आहे, कारण आपल्या सगळ्या कर्माला काहीतरी श्रद्धेची जोड हवी, भक्तीची जोड हवी, सश्रद्धा म्हणजे ती अशी अंधश्रद्धा नाही, परंतु जोडच श्रद्धेची जोड हवी. आणि ती उपासना जी करायची ती निरपेक्ष पाहिजे. जे आपण काम करू ते निरपेक्ष पाहिजे. आपल्याला एकदम 100% जमणार नसेल तर 67% तरी जमलं पाहिजे, किंवा जेवढं जमेल तेवढं करायला पाहिजे. अशा पद्धतीची ही दिशा आहे.
स्वामीजी म्हणतात हे एक वाक्य त्यांच्या ह्याच्यातलं आहे कुठेतरी आलेलं, मी समोर असताना ज्ञान तत्पर राहा आणि मी समोर नसताना भाव तत्पर राहा. म्हणजे ज्ञान आधारित श्रद्धेचं महत्व स्वामीजींनी अनेक ठिकाणी हायलाईट केलेलं आहे आणि ती श्रद्धा आपल्यात असणं महत्वाचं आहे. ज्ञान आधारित श्रद्धा म्हणजे एकदा सगळं पूर्ण आपली खात्री करून घेतल्यानंतर जी श्रद्धा. नंतर कर्मविकास किंवा प्रारब्ध ही संकल्पना, त्यातलं क्रियमाण कर्माचं महत्व, याचा साधकत्वाच्या क्रमविकास संदर्भात आपण सविस्तर विचार केला. काय आहे संचित म्हणजे आपण जे काही करतो त्याचं जे गोळाबेरीज होते ती, त्या संचितातून आपल्याला त्या त्या वेळेला जे समोर येतं त्याला प्रारब्ध म्हणतात. हे संचित आपल्या हातात नाही कारण ते बनलेलं असतं, प्रारब्ध आपल्या हातात नाही कारण ते आपल्या समोर येणार असतं. या प्रारब्धावर आपण जे करतो त्याला क्रियमाण म्हणतात आणि क्रियमाण काही प्रमाणात आपल्या हातात असतं आणि हे फक्त माणसाचं वैशिष्ट्य आहे. तर आपण जर का अभ्यास आधारे जर का वर्तन करण्याचे प्रयत्न केले, साधना केली, तर ह्या त्रिगुणातला आपल्यातला सत्वगुण वाढू शकतो आणि ज्ञानी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने आपल्यातला त्रिगुण आपण योग्य हेतेनं वापरून त्यातला समतोल साधू शकतो. कारण त्रिगुणी संकल्पना आपण डिटेलमध्ये बघितली आणि प्रत्येक जग सगळं त्रिगुणाचं बनलेलं आहे, आपणही त्रिगुणाचं बनलेलं आहे. त्यातल्या सत्वाचा काही एक वैशिष्ट्य आहेत, रजाची काही एक वैशिष्ट्य आहेत आणि तमाची काही वैशिष्ट्य आहेत. याचाही आपण विचार केला आणि हे सगळं आपल्यामध्ये आहे. परंतु आपल्याला जर का खरी स्वतःची प्रगती करायची असेल तर सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. निदान आपला रजोगुण जो क्रिया निर्माण करणारा आहे तो अधिक चांगला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्याच्यावर काही आपण विचार केला. नंतर 6, 7, 8 मध्ये आपण 3 पाठामध्ये उत्क्रांती बघितली. त्यामध्ये उत्क्रांतीची प्रक्रिया झाली, त्याच्यामध्ये प्राण्यांच्या मेंदूंचा आकार मोठा झाला. सर्व प्राण्यामध्ये माणसाचा मेंदू खूप विकसित झालेला आहे. पण स्वामीजी विचारतात की मेंदू आपला विकसित झालाय पण मन मोठं झालंय का, ते अधिक संस्कारित झालेल का, ते प्रगल्भ झालेलं आहे का. आपली टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान खूप प्रगट झालेलं आहे पण तंत्रज्ञान वापरणाऱ्याचा हेतू प्रगट झाला आहे का. मग उत्क्रांती झाली म्हणजे नक्की काय झालं, उत्क्रांतीचा खरा निकष कुठला असावा. माणसाला नीतिमूल्य आहेत असं म्हणतात पण नक्की काय आहे. आणि म्हणून उत्क्रांती अभ्यासातून योग्य धडा शिकण्यासाठी माणसाच्या मनाच्या पटलावर काही गोष्टी ठसवून घेतल्या पाहिजे, त्यावर चिंतन केलं पाहिजे. हा स्वामीजीने विचार मांडलेला आहे आणि ह्याच्यावर अनेक ठिकाणी स्वामीजींनी लिहिलेलं आहे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टीचा आपण रिव्ह्यू करण्याचा या 3-3.5 तासामध्ये 4 तासामध्ये प्रयत्न केला. आता उत्क्रांती सिद्धांताचा म्हणजे डार्विनची उत्क्रांती जी बऱ्याचशा पद्धतीने ऍक्सेप्ट आहे म्हणतात, त्याचा पुनर्विचार करताना अगदी डार्विनच्या काळापासून ते 21व्या शतकातलं शास्त्रज्ञ जे म्हणतात की जेव्हा त्याच्यावर जे काही ऑप्शन घेतात ते स्वामीजींनी 1960च्या सुमारास क्लिअरली म्हटलेलं आहे. त्याबद्दल गोष्टीचा आपण संदर्भ बघितला. नंतर ह्या विश्व निर्माण झालं, ह्या विश्वात जीव निर्माण झाला, त्या जीवाच्या उत्क्रांतीत मनुष्य निर्माण झाला. परंतु हा बोगदा संपत नाही आणि या बोगद्यातून अजड मन कसं अडकलं, ते कसं बाहेर पडत नाही ह्याचा आपण विचार केला. मानवी जीवाने अज्ञान संकल्पनांच्या आधारे निर्माण केलेल्या अनेक उपबोगदे, म्हणजे एक बोगदा निर्माण झाला, ही बोगद्याची संकल्पना तशी आता पहिल्यांदाच ऐकतात त्याला समजणार नाही, परंतु ज्यांनी ऐकले असेल त्यांना हे समजेल की आपल्याला त्या जडाच्या बोगद्यातून बाहेर पडायचं ही निर्मिती आहे. पण आपण बाहेर पडत नाही कारण त्याच्यामध्ये आपण आपापल्या कल्पनेने, सुखकल्पनेने, आपल्या आपल्या कृतीने अनेक उपबोगदे निर्माण करतो आणि त्या बोगद्यातच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फिरत होतो आणि मग जन्म मरण चक्र चालू राहतं. म्हणून अज्ञानाचा नाश करण्यासाठी सगुण निर्गुण साधना विचार आणि त्यातून मोक्ष शक्यता यावरही काही आपण विचार चिंतन केलं आणि जसजसा हा अभ्यास पुढे जाणार आहे तसतसा आपला तो अधिक चिंतनाचा विषय राहणार आहे. नंतर 9 ते 16 हे जे पाठ आहेत त्याचा आढावा आपण 17व्या पाठामध्ये घेतला होता आपसात आणि ह्या सगळे पाठ आपल्याला इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आपण ते ऐकू शकता, आपल्या सोयीने ऐकू शकता, हे समजून घेऊ शकता. 17व्या पाठामध्ये ह्या 16 पाठांचा परत आढावा घेतला होता कारण 9, 10, 11 मध्ये इच्छापूर्ती हा विषय आपण घेतला. त्या इच्छापूर्तीमध्ये योग ग्रंथ इच्छापूर्ती हा विषय मध्यवर्ती ठेवून दिलेले आहेत. प्रत्येक माणसाला आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या असे वाटतं आणि
त्या इच्छा त्याच्या पद्धतीप्रमाणे पूर्ण व्हाव्या, पण त्या योग्य पद्धतीने व्हाव्या. याच्यासाठी हे मूलभूत चिंतन जे आहे योग ग्रंथाचं ते समजून घेणं महत्वाचं आहे. अनेक लोकांच्या अनेक इच्छा असू शकतात, त्या क्षणोक्षणी बदलू शकतात. मग इच्छापूर्ती म्हणजे काय की अशा सगळ्या इच्छांची पूर्ती होणे. पण ह्या सगळ्या इच्छांची पूर्ती होणे साध्य अशक्य आहे. म्हणून पुढे आपण काय विचार केला की इच्छा जरी असंख्य असल्या तरी सर्वसामान्य माणसांच्या सर्व इच्छा ज्या एकाच गोष्टीच्या प्राप्तीसाठी असतात, सर्वसामान्य माणसांच्या बद्दल म्हणतोय आपण, असामान्यांबद्दल बोलत नाही, ती गोष्ट म्हणजे सुखप्राप्ती. आणि सुखप्राप्तीसाठी 3 गोष्टी लागतात. एक लागतं संपत्ती, एक लागतं आरोग्य आणि एक लागतं स्वभाव. म्हणजे एक आपल्याला साधनं लागतात, त्याच्यासाठी संपत्ती, शारीरिक स्वास्थ्य लागतं आणि मानसिक स्वास्थ्य लागतं. यापैकी आपण संपत्ती प्राप्तीसाठी खूप कष्ट घेतो, आरोग्यासाठी काही प्रमाणात कष्ट घेतो, पण स्वभाव या गोष्टीकडे आपलं विशेष लक्ष नसतं. आणि यावर आपण सविस्तर चिंतन आणि विचार केल्यानंतर आपण असं पाहिलं की योग्य आणि हा जो स्वभाव आहे, हा स्वभाव महत्वाचा रोल आहे आपल्या सुखामध्ये. म्हणून जर आपण योग्य पद्धतीने आत्मपरीक्षण आणि चिंतन केलं तर आपल्याला स्वभाव जो आहे तो सुधारणारा, आपल्या मनाला शिक्षण देणारं, ह्या सगळ्या शिक्षणाची आवश्यकता आहे. आणि तेच आपण मनशक्तीच्या माध्यमातून करतो आहोत. जीवनाचा संबंध गतीशी आहे, सुखदुःखाचा संबंध पण गतीशी आहे. आणि म्हणून गती नियमांचा विचार आपल्या जीवनाच्या सुखदुःखाशी निगडीत आहे. आणि म्हणून आपला स्वभाव, आपलं वर्तन चांगलं होण्यासाठी उपाय हवे. आणि वर्तन सुधार हाच एक मार्ग सगळ्या योगग्रंथात सांगितलेला आहे, त्या रेफरन्स इन कॉन्टेक्स्ट मध्ये. आता दुसरा उपाय जो दिलेला आहे तो शरीराशी संवाद. त्याच्यासाठी आपण 3 पाठ घेतले, 12, 13, 14. विश्वनियमाने चालतं. विश्वातली प्रत्येक गोष्ट नियमाने चालते. समता हे तत्व विश्वशक्तीला लागू होतं, कारण एनर्जी ही जी आहे ती समतेत मध्ये राहत असते, त्याची नॅचरल टेंडन्सी एंट्रोपी आहे. आणि म्हणून विश्वात राहण्या मानवाला हे समतेचं तत्व लागून होतं. विज्ञान निसर्ग नियमांचा अभ्यास करतं आणि हे निसर्ग नियम मनुष्य जीवनात कसे ऍप्लिकेबल आहेत याचा अभ्यास करून माणसाला यशस्वी आयुष्य जगण्यासाठी हे नियम आपल्या जीवनात, आपल्या वर्तनात कसे जोडले पाहिजेत आणि त्याद्वारे स्वतःचं आणि इतरांचं कल्याण कसं साधलं पाहिजे हे स्वामीजींनी एक वेगळ्या पद्धतीने न्यू फिलॉसॉफीमध्ये संशोधन करून सांगितलेलं आहे. आणि हेच सगळं योग ग्रंथ अभ्यासात आपण अत्यंत सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रपंच यशासाठी मनाचं शिक्षण, परमार्थ यशासाठी संस्कारी मनाचं समर्पण आणि अहंकार मुक्त मनाचं शुद्ध स्वरूप म्हणजे आत्मा आणि त्या आत्म्याशी मनाशी एकरूपता म्हणजे आत्मज्ञान, अशा आपण थोडक्यात संकल्पना बघितल्या. आणि हे सगळं साधण्यासाठी एक प्राथमिक संकल्प आपल्याला निस्वार्थ व्रताचा करायला पाहिजे आणि ध्यान शांतीचा करायला पाहिजे. तो आपण ह्या योग ग्रंथामध्ये बघतो आहोत. आणि जर प्रगत संकल्प असेल तर तो निष्काम कर्मयोग, सज्ञान भक्ती आणि ध्यानातून समाधी स्थिती, ह्या सगळ्या गोष्टी पैकी ह्या विषयोग ग्रंथाशी संबंधित भाग आपण बघितलेला आहे. पुढचा भाग आपण बघणार आहोत. हेतू स्वार्थी नको, हेतू समतेचा हवा, स्वतःच्या बरोबर इतरांचा सुद्धा तेवढाच विचार हवा आणि स्वार्थी विकारांची तीव्रता हळूहळू संकल्पाने कमी करण्याचा प्रयत्न हवा. वर्तनाने समता, ती वृत्ती सहज साधत नाही, म्हणून निस्वार्थाच्या संकल्पाने सुरुवात करून त्या संकल्पात हळूहळू प्रगती साधणं ही ती प्रक्रिया आहे. अशा पद्धतीने आपण हा इच्छापूर्तीचा आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा विचार केला. शरीराशी संवादी ध्यान साधना ह्या सगळीकडे सुचवलेली आहे. तिचा तत्वता आणि प्रात्यक्षिकाचा अनुभव आपण घेतला, म्हणजे ह्या सगळ्या संकल्पना नीट आपण समजून घेतल्या, त्यातली सगळी बॅकग्राऊंड माहिती घेतली आणि मग प्रत्यक्ष ह्याचा आपण अनुभव घेतला विस्ताराने. आणि अशा पद्धतीने हे करत असताना एका पाठामध्ये प्रार्थना विचार आणि प्रार्थना प्ररब्धूप होण्यासाठी काय करता येईल याच्यावर सुद्धा संतन झालं. म्हणजे एकीकडे न्यू एचं जे कार्य आहे त्याचं वैशिष्ट्य, त्याची जी भाग आहे ती रूपरेषा, त्याच्यानंतर ते साध्य करण्यासाठी प्रार्थनेचा विचार, प्रार्थना आपल्याला काय मार्ग सुचवतात त्याचा विचार, आणि अशा पद्धतीने आपण हे पाठ बघितले. आणि शेवटी 16 मध्ये आपण अनुबंध, चतुष्ट आणि षडलिंग ह्या संकल्पना बघितल्या. आता पण ह्या सुद्धा थोड्या वेगळ्या आहेत, म्हणून आता आपण फक्त त्याचा उल्लेख करू. अनुबंध, चतुष्ट याचा अर्थ
जे बांधून ठेवतं, म्हणजे कुठल्याही अध्यात्म शास्त्र ग्रंथाचा अभ्यास हा आपल्याला अधिक फायदेशीर होण्यासाठी या संकल्पना आहेत. म्हणजे तो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अनुबंध चेष्ट काय आहे, आता त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. एक, ग्रंथ अभ्यासाचे अधिकारी कोण, म्हणजे प्रत्येक ग्रंथ जो अभ्यास करणार आहे त्या अभ्यासासाठी त्याला अधिकार, म्हणजे त्याला काय म्हणतात ते, त्याची इच्छा आहे का, त्याची लायकी आहे का, त्याला काय पद्धतीने त्यांनी त्याची पूर्वतयारी केलेली आहे, मनाची असेल अशा पद्धतीचा तो अधिकार. नंतर त्या ग्रंथाचा विषय काय, त्या ग्रंथाचं प्रयोजन काय, आणि मग विषयाचं प्रमाण मांडताना त्यांनी त्या विषयाशी संबंध ठेवून सगळी मांडणी केली आहे का नाही, अशा पद्धतीने कुठल्याही शास्त्रीय ग्रंथाचा अभ्यास करतात. आणि माझ्यासाठी सॅम्पल म्हणून आपण दासबोध आणि मला वाटतं ज्ञानेश्वरी या 2 ग्रंथाच्या बद्दल काही भाग आपण बघितला होता. त्याच्यानंतर षडलिंग असे असतात, म्हणजे षडलिंग याचा अर्थ 6 खुणा. या खुणा अशा असतात की उपकरण आणि उपसंहारातील मेळ, म्हणजे एकवाक्यता. म्हणजे समजा ग्रंथाच्या सुरुवातीला जो उद्देश सांगितलेला असतो तो उद्देश अखेर पूर्ण झाला का ते पाहणं, ह्याचा अर्थ उपक्रम आणि उपसंहाराची एकवाक्यता. नंतर अभ्यास म्हणजे श्रवण वगैरे जी साधनं आहेत त्याच्यासाठी त्या ऐकल्यानंतर त्यांनी जे उपाय दिले असतील, विवेक, वैराग्य, ते अंगी बाणवणं, त्याचं अनुसंधान, नेहमीचं सदाचरण, हे सगळं करणं ह्याला अभ्यास म्हणतात. फक्त वाचणं, फक्त ऐकणं याला नाही म्हणत अभ्यास. ते वाचणं, ऐकणं, त्याच्यावर चिंतन करणं, त्याच्यातील जे दिलेलं मार्गदर्शन आहे त्याचं अनुसंधान ठेवणं, त्याप्रमाणे आपलं वर्तन सांभाळणं ह्याला अभ्यास म्हणतात. मग तो अभ्यास आपल्याला करायला लागतो. अशा पद्धतीने हा अभ्यास हा भाग आहे. तिसरा म्हणजे अपूर्वता, की इतरत्र कुठेही न मिळणारं असं जे विशेष ज्ञान त्या ग्रंथातून मिळतं त्याला अपूर्वता म्हणतात. फल म्हणजे ग्रंथाच्या अभ्यासाने जे प्राप्त होणार आहे त्याला फळ म्हणतात. वाचकांना खेचून घेण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी बऱ्याच वेळा एखादी गोष्ट अधिक रंगवून सांगितलेली जाते. काही प्रमाणात ते अतिशयोक्ती पण असते, परंतु त्या अतिशयोक्तीचा हेतू त्या ग्रंथाचं जे काही फळ आहे किंवा जे काही सांगणं आहे ते लोकांना व्यवस्थित समजणं हा असतो. नंतर 6वा म्हणजे उपपत्ती. सिद्धांत सिद्ध करण्यासाठी ज्या उदाहरणांचा उपयोग केला जातो त्याला उपपत्ती म्हणतात. म्हणजे सिद्धांत देतात, उदाहरणं देतात, काही गोष्टी देतात, काही कथा सांगतात. ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या ग्रंथामध्ये. आणि आपण अभ्यास करत असताना ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याप्रमाणे अभ्यास केला तर त्या अभ्यासाचा आपल्याला अधिक फायदा होतो. कारण आपल्याला ह्या ग्रंथांचा अभ्यास करायचा आहे, या ग्रंथातून जे काही सांगितलेलं आहे त्याचा आपल्या जीवनात काय उपयोग आहे हे समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्याच्यानंतर योग ग्रंथांचा एकत्रित विचार आपण सुरू करण्यासाठी गेलो. बघा, पहिला प्रसिद्ध झालेला ग्रंथ विषयोग आहे, नंतर भाग्ययोग प्रसिद्ध झालेला आहे, त्याच्यानंतर बुद्धियोग झालेला आहे आणि शेवटी श्रद्धायोग झालेला आहे. आणि त्याच्यानंतर अगदी शेवटी या 4 ग्रंथानंतर सर्वांसाठी एकत्र असा शक्तियोग ग्रंथ झालेला, हे क्रम आहे. आता शेवटी जो श्रद्धायोग प्रसिद्ध झाला आहे त्या सगळ्या अगोदर प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांचा आढावा घेऊन अंतिम साध्यापर्यंत कसं जायचं याचं विवेचन केलेलं आहे. आणि हे ग्रंथ एकत्रितरित्या समजून घेणं जास्त उपयुक्त आहे असा उल्लेख स्वामीजींनी अनेक ठिकाणी केलेला आहे. आता आपण जो अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये बुद्धियोग आणि श्रद्धायोग यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. विषययोग आणि भाग्ययोग याच्यातील महत्वाचा अभ्यास आणि चिंतन करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना मी त्यावेळेला हेही परत सांगतोय आणि सुरुवातीपासून सांगतोय की माझी भूमिका एक अभ्यासक आणि केलेल्या अभ्यासाचा ज्ञान गुणाकार एवढीच आहे, कुठल्याही पद्धतीने तज्ज्ञाची नाही. आणि त्या पद्धतीने आपण ही मांडणी मी करणार आहे, आपण ती समजून घेतली पाहिजे आणि आपण त्याच्यावर स्वतंत्र पद्धतीने आपला विचार करून काही निष्कर्ष असतील ते काढले पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण ते भाग बघितले. आणि मग श्रद्धायोग जो शेवटी आहे त्याच्यावर योग ग्रंथाचं अंतिम साध्य जे दिलेलं आहे ते असं आहे की एक, निष्कर्ष सरळ आहे. एक, सुखासाठी तळमळणारं मन तुम्हीच निर्माण केलेलं आहे. तुम्ही म्हणजे प्रत्येकाने निर्माण केलेलं आहे. ती तळमळ कधीही पुरी होणार नाही हे लक्षात आणून ती हळूहळू कमी करत नेणं हे तुमचं काम आहे. ती कमी होत होत शून्यावर आली, समावस्थेवर आली तरीही प्रचंड सुख आहे असा ज्ञात्यांचा अनुभव आहे. आतल्या ती पहिली जी प्रक्रिया आहे, सुखासाठी तळमळणारं मन तुम्ही केलेलं आहे, ते सगळं कृतीशी निर्माण आहे, वर्तनाशी निर्माणित आहे.
निर्मिती किंवा प्रारब्ध क्रियमाण संचिताशी निर्माण आहे. आपलं मन आपण निर्माण केलेलं आहे, म्हणजे आपला जो जन्म झालेला आहे तो जन्म कसा झालेला आहे, कुठल्या वासनेने, आपल्या कुठले त्रिगुण, हा सगळा तो विषय होता. दुसऱ्या तिसऱ्यामध्ये म्हणजे ती जी तळमळ आहे ती हळूहळू कमी करणं आणि ती शून्य वाढणं, याच्यामध्ये योग अभ्यासाचा संबंध येतो. आणि मग जर का आपल्याला ह्या सगळ्या अभ्यासातून जी काही उत्पन्न होणारी स्थिती आहे, ज्याला मोक्ष स्थिती म्हणतात, ती मोक्ष स्थिती मिळेल, सुख मिळेल, यावर श्रद्धा बसली म्हणजे हा योग सहजतेने जमेल. जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून मुक्त झालात म्हणजे मोक्षात परमसुख असतं, याचा पुरावा देणाऱ्या काही खुणा निसर्गाने ठेवलेल्या आहेत. स्वामीजींनी आपल्या मनात येणारे सगळे प्रश्न असे की मोक्षाविषयी आपल्या मनात शंका असते की मी म्हणतो त्या मला मोक्ष मिळाल्यावर सुख कसं मिळणार, कारण मीच जर उरणार नाही तर, कारण मोक्ष म्हणजे मुक्ती, मग मीच उरणार नाही तर माणसाला शंका आहे ते मला तरी सुख कसं मिळणार. तर त्यासाठी स्वामीजींनी सांगितलं 2 उपमा आहेत. माणूस जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा तो म्हणतो की मला छान झोप लागली, पण खुद्द झोपेत हा मी कुठे असतो. याचा अर्थ समावस्थेमध्ये किंवा झोपेमध्ये मीची सुखपूर्ती होत असते पण तो नसतो. आणि दुसरं असं त्यांनी म्हटलं की पाण्यात केशर, साखर आणि लिंबाचा रस मिसळला तर तिन्ही वस्तू पाण्याशी एकरूप होतील, पण जर का तोंडाने चव घेतली तर आपल्याला केशराचं, साखरेचं आणि लिंबाचं सगळ्याचं अस्तित्व जाणवतं. म्हणजे मोक्षस्थितीनंतर तुमचा नाश होत नाही, मोक्षस्थितीनंतर तुम्ही एक विशालाशी एकरूप होता आणि तो अनुभव खूप चांगला आहे असं सगळे ज्ञानी सांगतात. तर जी शंका आहे त्या शंकेचं थोडक्यात उत्तर आपण ते जे दिलेलं आहे श्रद्धायोग मध्ये ते आपण बघितलं. आणि सारांश काय तर मोक्ष अनुभव घेतला पाहिजे. जर तत्व बरोबर असेल तर अनुभवाच्या शंका घेऊन चालणार नाही. मोक्षानुभव हा जर तत्वाने उत्कृष्ट वाटत असेल तर त्याचा अनुभव स्वतः घेतला पाहिजे. त्याबद्दल शंका घेऊन स्वतःला अनुभव येणार नाही आणि तिचा पर्याय नाही. आणि मोक्ष स्थितीची झलक जशी झोपेत मिळते तशी ती जागृतावेत असताना योगस्थितीत सुद्धा मिळते काहीशा प्रमाणात. आणि ह्या सगळ्याची प्रक्रिया ह्या सगळ्या योग ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. त्याच्यातला विषयोग मध्ये तुमच्या कामविषयक सुखांशेचा विचार करून त्याची जुळवणूक करून उच्च साधनेची माहिती सांगितलेली आहे. भाग्ययोगामध्ये तुमचा भावी काळचा विचार करून ती माहिती दिलेली आहे. बुद्धियोग मध्ये या प्रक्रियेची बुद्धिनिष्ठ माहिती दिलेली आहे. आणि श्रद्धायोग मध्ये श्रद्धा आणि बुद्धी या संबंधीची माहिती दिलेली आहे. आता हा सगळा आपण थोडक्यात आढावा घेतला आणि ह्या ठिकाणी आपण थोडं आत्मचिंतन करू असं मला वाटतं. एक, आपण वेळ काढून हे पाठ ऐकतो. का ऐकतो? सर्व नाही ऐकत पाठ, कारण सगळे पाठ प्रत्येकाला ऐकणं बऱ्याच वेळा शक्य नसतं, पण शक्य तेवढं ऐकतो. का ऐकतो आपण तसे सुखी आहोत. आपण बहुतेक सगळे मध्यवर्गीय लोक आहोत, थोड्याफार प्रमाणात लोअर हायर मिडल क्लास किंवा अशा पद्धतीचे आहोत. आपण सुखी आहोत. आवश्यक सगळ्या गोष्टी आहेत, घरात सगळ्या गोष्टी आहेत. काहीतरी कमी नेहमी असतं, पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा आपल्याला काहीतरी कमी आहे जे आपल्याला हवं आहे असं वाटतं. ते काय असतं? त्याचा शोध घेतला, विचार केला तर आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात, पण त्या गोष्टी मिळाल्याने समाधान, शांती, तृप्ती, प्रसन्नता ह्या गोष्टी खऱ्या पद्धतीने आपल्याला मिळत नाहीत. आणि त्या मिळवण्यासाठी आपण शोधत असतो. आपल्या सगळ्या गरजा उत्तम भागतात, कालच्यापेक्षा आज अधिक भागतात, आजच्यापेक्षा उद्या भागतात. ही प्रोसेस चालू असते. पण अजून काय हवं आहे ते आपल्याला मिळवायचं आहे. आणि त्यासाठी योग ग्रंथातलं स्वामीजींनी दिलेलं मार्गदर्शन आपण चिंतनाने समजून घेत आहोत. ते गाणं आहे, विषय वासना वाजे वीणा अतृप्ती दे ताला, अनय अनिती नुपुर पायी कुसंगती करत आला. ह्या सगळे जे वासना आहेत त्या वासनांचे विचार जे इंद्रिय आणि शरीराशी निगडीत आहेत, त्यात शब्द स्पर्श रूप रसगंध, गोड शब्द, मुलायम स्पर्श, मोहक रूप, मधुर चव, हवा हवाचा सुवास, अशी कितीतरी सुख मिळाली तरी त्यातून शाश्वत शांती, तृप्ती नाही. त्या वेळेला सुख आहे, परंतु शाश्वत मग वासना टाळता येत नाही, तर ती पूर्ण होताना त्यातून पुढे काही त्रास धोके निर्माण होतात. साधकांच्या क्रमविकासासाठी यावर उपाय देण्याचं काम योगग्रंथ करतात. शारीरिक इंद्रिय तृप्तीच्या वासना, त्यातल्या सर्वात मूलभूत आणि प्रबळ असणारी कामवासना,
त्याच्या व्यवस्थापनाचं कौशल्य विषयोग या ग्रंथात आपण सविस्तर समजून घेण्याचा अभ्यास केला. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, या इंद्रियांच्या व्यतिरिक्त अध्यात्मशास्त्राप्रमाणे 11वं इंद्रिय त्याला मन म्हणतात. ह्या मनाच्या इच्छा असतात, आकांक्षा असतात. त्या मनाला यश हवं असतं, वैभव असतं, सत्ता, कीर्ती, संपत्ती, अधिकार, प्रतिष्ठा. कुणाला नको असतात ते? मिळाले तर हवेच असतात. आणि हे मिळाले तर मी भाग्यवान. तीही आपली एक अटळ वासना आहे. थोडीफार कमी जास्त असेल, परंतु ते प्रत्येकाला ते हवंच असतं. म्हणजे जशा आपल्या शरीराच्या किंवा कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांच्या ह्या गोष्टी गरजा आहेत, तशा मनाच्या गरजा आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी मिळवताना सुद्धा अनेक धोके निर्माण होतात. भाग्य तर आपल्याला हवं आहे, पण धोके नको. हे साध्य कसं साधायचं, यावर सविस्तर चिंतन आणि अभ्यास आपण पुढच्या ग्रंथात, योग ग्रंथात म्हणजे भाग्ययोग ग्रंथात करणार आहोत. त्यावरील पाठावर करण्याचा चत्त करणार आहोत, चिंतन करणार आहोत. आणि आत्तापर्यंत झालेले बरेचसे ब्लॉग जे आपले पाठ आहेत ते ब्लॉगवर, युट्यूबवर आहेत उपलब्ध. बाकीचे राहिलेले यथावकाश काही दिवसातच पोस्ट होतील. म्हणजे समजून घ्यायचं असेल तर प्रॉब्लेम नाहीये. समजून घेतल्यानंतर त्यात काही शंका असतील तर आपण चिंतन पण करू शकतो, विचार पण करू शकतो. आणि एखाद्याला याच्यापेक्षा अधिक अभ्यास पाहिजे असेल तर तोही तो करू शकतो. तर अशा पद्धतीने आपली ही मांडणी आहे. आता एवढं सगळं आपण बघून घेतल्यानंतर आपण 18 ते 30 या पाठामध्ये विषयोग ग्रंथाचा जो अभ्यास केला त्याचा थोडक्यात रिव्ह्यू घ्या. 13 पाठ आहेत आणि त्याचा थोडक्यात रिव्ह्यू आपण घेऊया. आणि म्हणूनच मी आज म्हटलं की आजचा पाठ जो आहे तो दुवा जोडणारा पाठ आहे. त्या दृष्टीने तो जास्तीत जास्त लोकांनी ऐकावा. आता मगाशी जो भाग सांगितला, अधिभौतिक उत्क्रांती विरुद्ध भौतिक उत्क्रांती, आपण हे सगळे पाठ बघत असताना ही सगळी जी चित्र आहेत, या संबंधीचे चित्र, या संबंधीचे ग्राफ्स, या संबंधीचे काही व्हिडिओ, हे सगळं आपण बघितले व्यवस्थित. आता ही अधिभौतिक उत्क्रांती म्हणजे कामक्रोध काही प्रमाणात सगळ्या जीवांना आहेत. जो जीव आहे अगदी अमिबापासून ते आतापर्यंतच्या माणसापर्यंत सगळ्यांना कामक्रोध काही प्रमाणात आहेत. पण लोभ, मोह, मद, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी फक्त माणसाला आहेत. म्हणजे अमिबापासून माणसापर्यंत जी प्रगती झाली त्याच्यामध्ये ह्या सगळे जे विकार आहेत, लोभ, मोह, मद, मत्सर, हे वाढलेत. आता ही प्रगती ही कुठल्या प्रकारची प्रगती असं स्वामीजी म्हणतात. खालच्या अप्रगत पाण्यापासून माणसाची प्रगती झाली. आपण विषयोग ग्रंथातले विषय समजून घेतोय. याच्यावर ह्या पर्टिक्युलर ह्या इश्यूवर किंवा ह्या मुद्द्यावर खूप सविस्तर चिंतन स्वामीजींनी केलेलं आहे आणि ते एक प्रकारचं युनिक आहे आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे. खालच्या अप्रगत प्राण्यापासून माणसापर्यंतची प्रगती झाली तशी त्याची दुःख गुणाकारानं वाढली. म्हणजे माणसाला जेवढे आजार आहेत तेवढे कुठल्याही प्राण्याला आजार नाही. माणसाला जेवढी सुख आहेत तेवढी सुद्धा कुठल्याही प्राण्याला सुख नाही. फक्त माणसाचं काय आहे माहितीये का, माणसाला आपली दुःख पुढे ढकलण्याची सोय आहे. ती त्या मेंदूने त्यांनी शोधून काढलेली आहे, ती त्याला देणगी मिळालेली आहे. पण मेंदू असलेला माणूस राग वाईट आहे असे जाणतो, हे तो जाणतो. पण प्रगत मेंदूच्या सहाय्याने त्याचे दुष्परिणाम त्यांनी काही काळ पुढे टाकले. त्याप्रमाणे मेंदूच्या सहाय्याने अनेक परस्पर विरोधाच्या कसरती त्यांनी केल्या. म्हणजे शरीरात काय चालतं त्याच्याबद्दलचा तो विचार आहे आणि त्याच्यामध्ये आपण ती ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक या सिस्टीम्स, शरीरामध्ये होणारे उलटे सुलटे विचार, ह्याचा आपण डिटेल विचार केला. स्वामीजी म्हणतात की आपल्याला वासना आहेत ना आणि ह्या वासना आपल्याला पूर्ण करायच्या आहेत ना, मग त्या निदान चांगल्या घ्या. आणि मग त्यांनी म्हटलं की खाणं आहे ना, खाणं पाहिजेच, ते आपण निवडून घेतलं पाहिजे. आपण भाजी निवडून घेतो, धान्य निवडून घेतो, ते निवडून घेतल्यानंतर त्याची पीठ करणं, ते कापणं, काय त्याच्यावर संस्कार करतो. ते खाताना योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे. आणि असं नाही केलं तर अन्नच विषरूप होऊन बसतं. कमी खाऊन चालणार नाही, जास्त खाऊन चालणार नाही. आणि याही पेक्षा अधिक सर्वांगीण खाण्याबद्दलचा विचार केला पाहिजे. आणि हा जो खाण्याचा विचार आहे तो सगळ्या प्रकारच्या खाण्याला लागू पडेल. आज सुद्धा बघतात ना, प्रोटीन्स कशात आहेत, कशामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, कशाने कोलेस्ट्रॉल वाढेल, हा सगळा विचार खाण्याबद्दल आता मॉडर्न पद्धतीने पण केला जातो. पण जी खाण्याची गोष्ट तीच आपल्या विकारांची आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया यांची आहे. आता इतर विकारांपेक्षा काम विकारामध्ये मन जास्त विचल होतं हे खरं आहे.
म्हणून योग सामर्थ्याचं विश्लेषण करताना कामविकार चालू टाळणार नाही, त्याला भिवून चालणार नाही, त्याच्या आहारी जाऊन चालणार नाही, पण तो आपल्याला जर वापरत असेल तर त्याला आहार योग्य बनवणं प्राप्त आहे असं म्हणून स्वामीजींनी काम ह्या विषयाचा ह्या योग ग्रंथामध्ये विचार करताना त्यांनी सर्वांगीण विचार केलेला आहे. काम म्हणजे कार्य, कर्म, क्रिया, चळवळ असा एक अर्थ आहे, किंवा काम म्हणजे इच्छा, विषयेच्छा, संभोगेच्छा, मदन असा पण अर्थ आहे. आणि आपल्याला योग ग्रंथामध्ये कामविकारांचं सामर्थ्य पाहताना हे सगळे अर्थ लक्षात घेऊन पुढे गेलं पाहिजे अशी ती मांडणी आहे. विकारयुक्त मन हे जीवाच्या पहिल्या अवस्थेपासून माणसाच्या तथाकथित प्रगत अवस्थेपर्यंत प्रेरक म्हणून पुढे होत गेलेलं आहे, ही गोष्ट निश्चित आहे. त्यामुळे कामविकारा सुद्धा मुळापासून मनात असल्याशिवाय तो वळण घेत माणसाच्या सध्याच्या अवस्थेपर्यंत आलेला नाही. आता या ठिकाणी पेशी विज्ञानाचा भाग येतो आणि तो पेशी विज्ञानाचा आपण अत्यंत सविस्तर पद्धतीने भाग समजून घेतलेला आहे. आपल्या विकारामुळे आपल्या पेशींना त्रास करायला लागतो, सहन करायला लागतो, कारण पेशी आपापलं काम त्यांच्या इंद्रियामध्ये व्यवस्थित करत असतात. परंतु रागामुळे, मोहामुळे, काय म्हणतात ते, अतिशय तीव्र इच्छा झाली तर ह्या सगळ्या शरीराला खूप जास्त काम करायला लागतं आणि तो पेशींना त्रास होतो. पेशी ह्या व्यक्तीचं शरीर बांधण्यास तयार होतात, म्हणजे शरीरात येण्यासाठी तयार होतात. त्या अधिक सुखाचा अन्न म्हणजे पेशी तरी तुमच्याकडे कशा येतात, त्यांना काही गोष्टी पाहिजे असतात, त्यांना अन्न पाहिजे असतं, त्यांना सेफ्टी पाहिजे असते आणि त्या पद्धतीने त्यांचं मन असतं. पण माणसाचं संघटक मन जे आहे त्याला ह्या सगळ्या बेसिक गोष्टीसाठी पेशी सहाय्य करतात. पण संघटक मनाचे किंवा व्यक्तिमनाच्या खोट्या अहंकाराचे धक्के त्या एका प्रमाणात का म्हणून सहन करतील? म्हणजे माझ्या पोटाची जी पेशी आहे त्या अन्नपचनाचं काम करेल, त्याच्यासाठी तिचा जो रोल आहे तो पूर्ण करेल. परंतु मी जर का माझ्या रागाने सारखा त्या पेशींना जर का उकळवत असेल तर त्या का सहन करतील? माझा अपमान झाला असं तावातावानी ओरडणारा माणूस आपल्या शरीरातच आपल्या पेशींची पाळापण निर्माण करतो. दुसऱ्याला मारता मारता तो अखेरीस स्वतःच्या अंतरपेशींनाच मारत असतो. अशा पद्धतीने माणसाच्या 6 विकारात पेशींना धक्के बसतात आणि गती नियमाप्रमाणे पेशीकडून प्रतिधक्के सुरू झाले की व्यक्तिमन त्याला रोग म्हणतं. योगाचे, चित्तवृत्ती असलेल्या मनाचे, शरीरशास्त्राचे सगळ्याचा ज्ञान अभ्यास इथे केलेला आहे. आता शरीरात कामवासना आहे हे योगशास्त्राला सो मान्य आहे, हे उदाहरण देऊन त्यांनी दाखवलेलं आहे. शरीरशास्त्राला तर मान्य आहेच आहे. म्हणून आपण या सगळ्याचा अनुकूल विचार कसा करता येईल ते पाहिजे. आणि मग हे सगळे मुद्दे समजून सांगण्यासाठी स्वामीजींनी ह्या पुस्तकामध्ये अनेक वैदिक पुराणातील संत, संन्यासी, देव, श्रेष्ठ व्यक्तीची अनेक उदाहरणं दिलेली आहेत की हा विकार आहे, हा अटळ आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्याला हा विकाराचा विचार करत असताना योगाचा आणि वर्तनाचा विचार करायला पाहिजे. आणि मग शरीरात असलेली जी चक्र आहेत ती चक्र आणि जी शरीरशास्त्राच्या दृष्टीने जी प्लेक्सेस आहेत त्यांचं कशा पद्धतीने कोऑर्डिनेशन होतं ते त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याचा उपयोग पुढे केलेला आहे. विकाराचा आज कदाचित 5-1 मिनिटं जास्त लागतील, जरा थोडीशी आपल्याला, मी घाईघाईने घेतोय सगळा रिव्ह्यू, परंतु थोडासा 5 मिनिटं जास्त लागण्याची शक्यता आहे. आता या विकारात हा विकार जेव्हा मग कुठली भावना निर्माण होते त्या भावनेचा अगदी त्या भावनेचा प्रादुर्भाव मेंदूत होण्यापासून त्याचा हृदयावर काय परिणाम होतो, त्याच्या संबंधित ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये का परिणाम होतो, याचा आराखडा, भावनांचा प्रवाह हा सगळा याच्यात चर्चा केलेली आहे आणि तो आपण वेगळ्या वेगळ्या आकृतीच्या आणि व्हिडिओच्या मार्फत याच्यामध्ये बघितला. आता मेंदूमध्ये विकार निर्माण होतात तर त्या भावनांचा परिणाम होतो हृदयावर. उमटलेला ठळकपणे विकार दिसत नसला तरी भावना उगवतात डोक्याच्या भागात, पण त्याचा परिणाम शरीरातल्या प्रत्येक ठिकाणी होतो. शरीरातल्या प्रत्येक विकाराच्या उद्भव प्रसंगी या उलटसुलट हालचाली होऊ शकतात. विकाराचा शरीरातला प्रवास आणि परिणाम, मी मगाशी म्हटलं की आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तेव्हा आपण आपल्या शरीरातली खूप शक्ती खर्च करतो. ही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे. आणि नंतर ती सगळी गोष्ट झाली की परत आपलं शरीर रिलॅक्स होतं. ही जी सगळी गोष्ट होते ती कशासाठी, की आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी आपल्या शरीराची सिस्टीम निर्माण झालेली आहे उत्क्रांतीमध्ये. आता जर का असं झालं असतं किंवा प्राणी जीवन अमेबापासून सुरू झालंय, तेव्हाच्या शरीररचनेत त्या वेळच्या बऱ्या वाईट परिणामाचे, वाईटाचा परिणाम त्या वेळी मिळण्याची सोय होती. म्हणजे त्या क्षणालाच परिणाम भोगावे लागत असत.
जर का त्यांनी काही एखाद्या प्राण्याने चुक केलं तर त्या पद्धतीने त्याला लगेच परिणाम, आणि मग त्या पद्धतीने परिणाम त्या भोगयोनी होत्या. आता ही माणसाची विचारयोनी झाल्यामुळे त्यामुळे प्राणी त्याच्या वेळचे परिणाम त्या ठिकाणी भोगून टाकत. पण प्राणी जीवनात तथागतिक प्रगती झाली, ती मनुष्य शरीरापर्यंत पोहोचली, तसे हे परिणाम अप्रत्यक्ष उशिरा व्हावेत अशी शरीर रचना गुंफली गेली. आणि ह्याच्याबद्दल आपण खूप डिटेल अभ्यास आणि चिंतन आणि वर्ध हे काही माहिती घेतलेली आहे. आता ही जी बदल झाला, हा उत्क्रांतीत जो शरीरात बदल झाला, ते कशाने झाले तर ते मनाच्या इच्छेने झालेच असणार असं स्वामीजी म्हणतात. कारण इच्छा मनाला आहे, शरीराला काही इच्छा नाही. मग कामविकार जर नैसर्गिक सहजतेने बाजूला चालता येत नसेल तर, आणि तेव्हा जास्तीत जास्त नीतिबंधने पाळून आत्मवृत्ती करून घ्यावी, योग्य प्रयत्न करूनही काही कमी जास्त झालं, म्हणजे जी नैतिक उदाहरणं त्यांनी वेगळ्या वेगळ्या लोकांची दिलेली आहेत की हे सगळे आदर्श होते, त्या पद्धतीने होते, परंतु त्यांची सुद्धा काही गोष्टीमुळे त्यांच्याकडून काय म्हणतात अनवधानाने चुका झालेल्या असतील, आणि असं आजही होऊ शकतं. म्हणून आपण अशा पद्धतीने समाजाची ही जबाबदारी आहे की अशा व्यक्तीला जरूर ते प्रायश्चित्त देऊन सांभाळून घ्यावं. आता बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने केलेल्या कुंडलिनी साधनेत सुद्धा चक्र जागृतीमुळे जो शारीरिक बदल होऊ शकतो त्याची पण माहिती दिलेली आहे. म्हणजे एखाद्याने योग साधना घेतली आणि त्याची साधना जर का चुकीच्या पद्धतीने झाली आणि त्याची काही जे काही संकल्प असतील ते त्या साधनेशी संयुक्तिक नसतील तर काय होतं, याची चर्चा खूप केलेली आहे आणि त्याच्यावर उपाय पण दिलेले आहेत. आता ह्या पर्टिक्युलरली ही योग ग्रंथामध्ये, म्हणजे हा पहिला योग ग्रंथ जो विषय योग आहे त्याच्यामध्ये कामसाधनेचा विचार जास्त असल्यामुळे स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित अवयव आणि आजार आणि ते धोक्यास आणण्यासाठी उपाय त्यात दिलेले आहे. कारण बऱ्याच वेळा अशा पद्धतीचे स्वाधिष्ठान चक्रा संबंधीचे धोके निर्माण होण्याची शक्यता असते. त्याच्याबरोबर कुठलीही प्रतिज्ञा, आठवण, संकल्प, वचन मेंदूतला आरएनए विस्तारतो, व्यापतो. म्हणजे थोडक्यात एक आता आपण विचार केला की त्याप्रमाणे शरीर बदलतं. पुढे केव्हा नवा निश्चय निर्माण होत पाहतो तेव्हाही निर्माण होणाऱ्या आरएनएच्या विस्ताराला बदलाला शरीरात निर्माण झालेली निश्चय वस्तू साहजिकच त्या नव्या अन्यायात, म्हणजे एक बदल झालेला आहे, एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध जर का दुसरा एक बदल आपण करायचा ठरवला तर जो पहिला बदल असतो त्याला थोडा विरोध होतो, त्याला रोखलं जातं शरीरामध्ये. कारण आधी त्याच मानाने तो निश्चय केलेला, आता तो दुसरा केलेला. आणि अशा झगड्याला रुखरुख म्हणतो आपण. मला रुखरुख लागली असं आपण म्हणतो, की स्वामीजींनी तोच शब्द वापरलेला आहे. माझ्या मनाला त्या गोष्टीची रुखरुख लागली. हा जो आपला भाग होतो ती झाली शारीरिक बाजू, म्हणजे शरीरात झालेल्या बदलामुळे. दुसरी, ज्यावेळेला एखादा लग्न वचन झालेला, म्हणजे उभयतांनी लग्न केलेला, संकल्प केलेला, ज्या मर्यादेत कोणत्याही कारणाने, म्हणजे कुठली कारण असतील, व्यक्तीचा निश्चय, परिस्थिती असेल, कुठल्याही ज्ञात अज्ञात कारणाने तो जो संकल्प आहे तो संकल्प तसाच राहतो आणि त्या मर्यादेपर्यंत तो संकल्प शरीरात असल्यामुळे जर का वेगळ्या पद्धतीने जर का तो संकल्प पूर्ण होत नसेल आणि जर का साधना झाली तर स्वाधिष्ठान चक्रावर साधना गेली तर धोका निर्माण होतो. अर्थात हा मी अत्यंत थोडक्यात सांगतोय, आपण हा पाठामध्ये अत्यंत विस्ताराने घेतलेला आहे आणि त्याची बरीचशी उदाहरणं पण दिलेली आहेत. तर मग अशा पद्धतीने जर का तुमचा विवाह संकल्प आहे आणि विवाह संकल्प असताना जर का तुम्हाला काही कामविषयक संकल्प करून काही जर का संयम करायचा असेल तर काय काळजी घ्यावी हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की एक शक्ती तुमच्या शरीरात पहिल्या संकल्पावर निर्माण झालेली आहे, त्या कामशक्तीची जी आता शिल्लक जो गुंतवणूक राहते तिचा त्रास होत नसेल तर एक म्हणजे ती कुठेतरी इन्व्हेस्ट करून टाका. म्हणजे समाजासाठी त्याग आणि त्यातून समाज कल्याण हे सूत्र व्यक्ती आणि समाजाचं कल्याण करतं. आणि सांगोड बाळाच्या चमत्कारामध्ये मनाने कशा पद्धतीने संकट दूर करता येतात त्याच्याबद्दलची त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. म्हणून एकीकडे निष्काम कर्म आणि दुसरीकडे शांत बसून आत्मचिंतन आणि 15-20 मिनिटाची ध्यानाची शरीराशी संवादाची पद्धत आहे ती, आणि ती विवाहितांनी कुठलं ध्यान करावं आणि अविवाहितांनी कशा पद्धतीने करावं याच्याबद्दलची सविस्तर माहिती, मार्गदर्शन आपण योग ग्रंथात दिलेलं आहे. त्याच्यावर विचार केला, त्याचा अभ्यास केला. आता हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा
हा अनुभवाचा प्रांत सुरू होतो. कारण तुम्ही ध्यान करताना प्रत्येक ठिकाणी त्या ध्यान करताना त्या 15-20 मिनिटांमध्ये तुमची कशी मनस्थिती होते, तुम्ही कसे शांत होता, त्या चक्राच्या प्रवासामध्ये तुम्हाला कुठल्या चक्रात काय अनुभव येतो, ह्या सगळ्या गोष्टी पर्सनल आहेत, व्यक्तिगत आहेत. त्याला एकाच दुसऱ्याला काही करता येत नाही. आणि मग हा जो अनुभवाचा प्रांत सुरू होतो, ह्याच्यावर जर का कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं म्हटलं तर ह्या प्रांतात कोणी उठून काही बोलावं असा प्रकार असल्याने त्यातून अनेक धोके निर्माण होतात. चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन पण करू शकतात. म्हणून हा सगळा ग्रंथ लिहिताना स्वामीजी म्हणतायत आपल्याला अत्यंत कॉशियस करतायत. समोरच्या माणसाचं म्हणणं पत्करताना तर्कशुद्धतेच्या ज्ञात आणि अज्ञात मर्यादेपर्यंत तरी विषय व्यवस्थित तर्कशुद्ध मांडला आहे की नाही. परत एकदा वाचतो. समोरच्या माणसाचे म्हणणे पत्करताना विज्ञानाच्या किंवा तर्कशुद्धतेच्या ज्ञात अशा मर्यादेपर्यंत तरी विषय व्यवस्थित तर्कशुद्ध मांडला आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. तसा तो मांडला गेला असेल तर जास्तीत जास्त त्यावर विश्वास ठेवून त्या पद्धतीने प्रयोग केले पाहिजेत. त्यात कुठे काही फरक पडत आले तर त्यात योग्य अयोग्य दुरुस्त्या केल्या पाहिजेत. आणि प्रत्येकाने जरी किती अत्यंत प्रामाणिकपणे किंवा अत्यंत योग्य व्यक्तीने जर का योग्य पद्धत सांगितली असेल तरी सुद्धा व्यक्ती तेवढ्या प्रकृती हा सब्जेक्टिव्ह भाग असल्यामुळे, अनुभवाचा प्रांत असल्यामुळे असे सुद्धा फरक लक्षात ठेवून घेतले पाहिजेत. म्हणजे आपण हा योगा अभ्यास करताना योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेत असताना, योग्य वर्गाचं मार्गदर्शन घेत असताना आपल्याला जे काय अनुभव येतात त्याच्यात आपला सब्जेक्टिव्ह फॅक्टर असेल तर तोही ऍडजस्ट करून ती साधना केली पाहिजे. आणि मग स्वामीजी त्या ग्रंथात स्पष्टपणे लिहितात की या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन मी माझं विवेचन केलं पाहिजे आणि त्या मर्यादेतच तुम्ही ते वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि सर्वसाधारणपणे ते विवेचन तर्कशुद्ध वाटत असेल तर त्याचा तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. योगाचा अनुभव घेतला पाहिजे, वर्तनाचा सुद्धा अनुभव घेतला पाहिजे. आणि वर्तनाने आपल्यामध्ये कसे बदल होतात, निस्वार्थ सेवेने कसे बदल होतात, निस्वार्थ उपासनेने म्हणजे भक्तीच्या सहाय्याने ते कसे बदल होतात, आणि मग प्रत्यक्ष ध्यानाने कसे बदल होतात हे सगळं आपण घेतलं पाहिजे. आणि मग समतोल ध्यान कसं करावं, कुणाला म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या माणसांना, जसं छोट्या मुलांना, तरुणांना, विवाहितांना किंवा व्रतधारी लोकांना, कुणी जर का ब्रह्मचर्याचा संकल्प केला असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यात उल्लेख केलेला आहे. कुणाला कसा उपयोग होईल, महाशून्य बिंदूकडून काय पद्धतीने सहाय्य मिळतं त्याच्याबद्दल पण दिलेलं आहे. आणि मग ह्या शरीराशी संवाद ही ध्यान पद्धती स्वामीजीने अत्यंत डिटेल पद्धतीने सांगितलेली आहे. त्याच्यात 2 पद्धती आहेत, एक विवाहितांसाठी आहे, एक अन्य लोकांसाठी आहे. अन्य लोकांसाठी जी आहे ती आपण प्रत्यक्ष करून घेतली, विवाहितांसाठी आपण याच्या पुढे करून घेणार आहोत. ही सगळा डेमो सुद्धा आपला झालेला आहे. आता पुढला जो ग्रंथ आहे तो भाग्ययोग आहे. ह्या ग्रंथाचे स्वामीजी म्हणतात 2 भाग दिलेले आहेत त्यांनी. पहिला भाग जो 15 मुद्दा आहे, म्हणजे एकंदर मुद्द्यामध्ये तो ग्रंथ मांडलेला आहे. जसे चॅप्टर्स असतात तसे इथे मुद्दे आहेत. 15 मुद्द्यापर्यंत तो भाग असं सांगतो की माणसाचा काळ आणि स्वभाव यावरून भविष्य सांगता येतं. हा जो भाग आहे हा भविष्य सांगण्याबद्दल आहे. आणि भविष्य सांगण्यामध्ये ज्यांना विशेष त्याच्यामध्ये काही रस असेल त्यांच्यासाठी तो आहे. स्वामीजींनी पुढे मला वाटतं 92-93 दिवाळीच्या अंकाच्या लेखामध्ये सुद्धा ह्याच्याबद्दल भविष्याबद्दल काय लिहिलेलं आहे. आपल्या अभ्यासाचा हा विषय असणार नाही. हा दुसरा भाग आहे तो महत्वाचा आहे आणि तो अभ्यासाचा आहे आपला. 16 ते 26 ह्या मुद्द्यात तो भाग येतो. इथे ज्या योगाने हे भविष्य सुधारता येईल, म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपलं भाग्य फळफळावं, आपलं भाग्य वाढावं, तर ते चुकीचं नाही. पण हे जे येणारं भाग्य आहे ते कशा पद्धतीने ते योग्य पद्धतीने आणता येईल ह्याची माहिती हे पुढचे 16 ते 26 मुद्दे देतात. कारण स्वामीजी म्हणतात वर्तमान काळात तुम्ही जे जे घडवता त्याचे परिणाम शरीरावर विशिष्ट तऱ्हेने होतो. आणि हा भाग आपण काही विषययोगामध्ये पण घेतला. आता एकदा ते परिणाम झालेलं शरीर घेऊन तुम्हाला जगायचं असतं, त्यामुळे तो परिणाम तुमच्या भविष्यावर परिणाम करतो. जर भविष्यामध्ये एका बाजूला वैभव मिळत असताना दुसऱ्या बाजूने जर तुमचा घात होणार असेल, म्हणजे वैभवाचे जे तुमचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न तुम्हालाच पुढे त्रासदायक होणार असतील तर तो जो धोका आहे तो टाळला पाहिजे. आणि याच्यामध्ये हृदयाचा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण प्रत्येक आपला विचार हा विचार जो असतो त्या विचाराचा डायरेक्ट परिणाम हृदयावर होतो आणि हृदयाची अस्थिरता जी असते ती घात करते. म्हणून त्याच्यावर उपाय केला पाहिजे. अर्थात तो उपाय असा असला पाहिजे की ज्यामुळे तुमच्या हृदयातली गती स्थिर राहील, शक्ती वाचेल, आत्मशुद्धी होईल. आणि मग अशा तऱ्हेची एकदा वर्तनाची आणि शांतीची आपल्याला गोडी लागली की त्याचा सगळा नकळत परिणाम सगळ्या दिवसभर होईल.
आणि मग अशा प्रमाणे आपले दिवस, आपले आठवडे, आपले महिने आणि आपलं भविष्य अधिक शापमुक्त होईल, त्रासमुक्त होईल, प्रसन्न होईल, शुभ होईल. अशा पद्धतीने हे भाग्ययोग ग्रंथाचा विषय आहे. जो मनुष्य ध्यानासाठी थोडा वेळ बसेल तो दिवसाच्या इतर भागात जे पराक्रम करेल ते अधिक शुद्ध मनाने करेल. म्हणजे तो जरी स्वार्थी असला तरी हळूहळू ध्यानामुळे आणि ध्यानामध्ये जे काही आपलं मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यामुळे तो हळूहळू शुद्ध होईल. त्यातले दुष्परिणाम ध्यानकाळातील योगावस्थेत जाणल्यामुळे तो आपले पराक्रम अधिक निस्वार्थ निर्भयतेने करेल, उतावळेपणाने करणार नाही आणि त्या सगळ्या प्रयत्नातून जे काही निर्माण होईल ते सुद्धा तो अधिक निस्वार्थ मनाने वापरेल. म्हणजे तो जे मिळवेल त्याच्यातलं परत निस्वार्थ मन असल्यामुळे त्यातलंही तो काही सोडेल, त्यामुळे त्याला अधिक यश, कीर्ती मिळेल, समाधान मिळेल, शांती मिळेल. असं हे भाग्ययोग चक्र त्याच्या आयुष्यात सुरू होईल. म्हणजे पराक्रम करणं सोडायचं नाही, भाग्य मिळवणं सोडायचं नाही, ते करत राहायचं. पण त्याचा दुष्परिणाम जो आहे तो मिळालेल्या ज्ञान साधनेनी टाळत राहायचा, असं ते सूत्र आहे. यश, वैभव, सत्ता, कीर्ती, प्रतिष्ठा आदी प्रकारचे भाग्याचा मोह आणि आपल्या भविष्यात काय लिहिलंय हे आपल्याला समजण्याचा मोह माणसाला सुटत नाही. प्रयत्न केला तर आपल्या भविष्यात डोकवून पाहण्याचा काही मार्ग हृदयाच्या ठोक्याशी संबंध राखून या ग्रंथात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून तो जास्तीत जास्त वैज्ञानिक पद्धतीच्या समेर सीमा रेषेसाठी येईल. अर्थात मी म्हटल्याप्रमाणे आपण ह्याच्यावर फार चिंतन करणार नाही, कारण भविष्य जाणून घेण्यापेक्षा भविष्य जे काही येणार आहे ते अधिक शुभ होणं हे आपल्याला महत्वाचं आहे. आणि म्हणून हे सगळं सांगण्यासाठी स्वामीजींनी जे काही 4 ते 6, 4-5 जे ग्रंथ लिहिले आहेत ते सगळे संलग्न आहेत. तुमच्या भाग्याचं चित्र, तुमच्या भवितव्याचा सगळा आराखडा तुम्हाला हवा असेल तर हे ग्रंथ जरूर वाचा, ते समजून घ्या. आता हा जो आपण पाठमाला सुरू केली त्याच्याबद्दलचा थोडासा बॅकग्राऊंड असा की बऱ्याच वेळा मी अनेक ठिकाणी अनेक केंद्रातून फिरलेलो आहे आणि योग ग्रंथाबद्दल लोक म्हणतात की म्हणजे अभ्यासू साधक पण म्हणतात की योग ग्रंथ समजत नाहीत, त्याला नक्की काय म्हणायचे आपल्याला कळत नाही, असं अनेक लोकांनी सांगितलं. म्हणून मला असं वाटलं की आपण ही पाठमाला सुरू करू. त्यानिमित्ताने माझाही अभ्यास होतो आणि ही पाठमाला आपण सुरू केली. आतापर्यंत खूप चांगला प्रतिसाद मिळालाय. आणि बघा, अवघड आपण म्हणतो, पण अवघड असल्या गोष्टीसाठीच तर प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न केला तर अवघड सोपं होतं. आणि मग आधी अवघड वाटणारा विषय ग्रंथ ह्या विवेचनानंतर अधिक समजला किंवा थोडा सोपा वाचला असा अनुभव अनेक श्रोत्यांनी कळवला. काय आहे, अवघड आहे ते समजण्यात तर काही पराक्रम आहे ना, मग अभ्यास काय करणार आपण आणि आपलं वैशिष्ट्य काय आहे. म्हणून योगग्रंथ समजले तर आपापल्या इच्छेप्रमाणे आपलं कल्याण कसं करून घ्यायचं याचा मार्ग समजेल. स्वामीजींनी जे अंतिम ध्येय काय आत्मकल्याण सांगितलं असलं तरी प्रत्येकाला ते जमेल असं नाही. प्रत्येकाची जी काही आपल्या सुखाप्रमाणे इच्छा असेल त्याप्रमाणे त्या प्रत्येकाला अगदी कामवासनेपासून सुरुवात करून भाग्यापासून हा सगळा मार्ग दिलेला आहे आणि त्याचा बुद्धीने आणि श्रद्धेने सुद्धा विचार कसा करायचा ते सांगितलेलं आहे. आणि हे सगळं जर का आपल्याला समजलं, त्याप्रमाणे आपल्या जीवनाला ते काही प्रमाणात जोडलं गेलं तर आपला साधकत्वातला क्रमविकास घडेल. साधकत्व म्हणजे तरी शेवटी काय आहे? साधकत्व याचा अर्थ आपल्याला आपलं जीवन अधिक अर्थमय करायचंय, अधिक शांतीचं करायचं आहे, तृप्तीचं करायचं आहे, समाधानाचं करायचं आहे. अशा पद्धतीने हा साधकत्वातला क्रमविकास आणि हे करत असताना आपली भौतिक उत्क्रांती सुद्धा घडेल, आपलं आयुष्य सारथी लागेल आणि झालेला अभ्यास परत परत केल्याने पक्का होतो. त्यातील ज्ञानाचं महत्व कळलं की पुढील अभ्यासासाठी प्रेरणा मिळते, मोटिवेशन होते. म्हणून आपण हा सगळा अभ्यास करतो आहोत. आणि या ठिकाणी आपला आता वेळही संपत आलेला आहे आणि मी आत्मचिंतन प्रार्थनेकडे वळतो. पाहिजे असेल तर आपण एक काय म्हणतात ते 5 मिनिटं ध्यान घेऊया. घ्यायचं का प्रार्थनेकडे जाऊया? काय म्हणताय? घेऊ शकतो. ध्यान घेऊ ना, ध्यान घेऊया. 5 मिनिटं ओंकाराचं ध्यान घेऊया आपण आणि मग हे करू. ओंकार
सगळ्यांनी शांत राहून आत्तापर्यंत त्या पाठात जे आढावा विचार ऐकले त्याच्यावर चिंतन करून आपल्या उन्नतीचा विचार करावा. आपण ओंकारावर ध्यान करत आहोत. जग निर्माण झालं ते ओंकारापासून निर्माण झालं असं म्हटलं जातं. विज्ञान सुद्धा हे विश्व ऊर्जामय आहे असंच म्हणत असतं. ऊर्जेचा प्रवास वेव्ह आणि पार्टिकल थिअरीने सांगितला जातो. वेव्ह म्हणजे तरंग. हे 3 प्रकारचे आहेत: मध्यम, दीर्घ आणि लघु. ऊर्जेचा प्रवास तरंगाने होतो का पार्टिकलने होतो, बिंदूने होतो, कणाने होतो, हा वाद वेव्ह पार्टिकल थिअरीमध्ये आहे. त्याबद्दल शास्त्रज्ञांच्यात एकमत नाही. पण ओंकाराचा विचार केला तर ओंकारामध्ये अच्या आकाराची उभी, मध्यम तरंगाची लाट, त्याच्या मध्यातून निघणारी मोठी दीर्घ तरंगाची लाट, त्यावर असलेली अर्धचंद्राकार आकृती म्हणजे लघु तरंगाची लाट आणि त्यावेवर असणारा अर्ध मात्रा, विधड मात्राही नाही, तरंगही नाही आणि बिंदूही नाही. तर अशा पद्धतीने ओंकारामध्ये सर्व विश्व ऊर्जेचं समन्वय होतो. ओंकार साधनेने शरीरातल्या अनेक संस्थांच्यावर अनुकूल परिणाम होतात असं वैज्ञानिक संशोधनात सिद्ध झालेलं आहे. मध्यम लहर, दीर्घ लहर, लघु लहर यावर एकाग्रता करत करत आपण जर अर्धमात्रेशी एकरूप होऊ शकलो तर त्या ठिकाणी आपल्याला शून्याचा, महाशून्याचा, शांतीचा अनुभव येतो. जागृती अवस्थेमध्ये
मिळू शकणारी जास्तीत जास्त शांत अवस्था जी जागृतावस्थेतील सुखाचा अनुभव देतं ती ओंकार ध्यानाने साधू शकते. आपण काही सेकंद क्षणार्धात विश्वशक्तीशी एकरूप होण्याचा अनुभव घेऊ शकतो. हरि ओम, हरि ओम, हरि ओम. सर्वांना धन्यवाद. आत्मचिंतन प्रार्थना. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना नमस्कार. धन्यवाद. हरि ओम. हरि ओम. मी डॉक्टर जोग. माझा एक अगदी साधा प्रश्न आहे. हाऊ स्वामीजी हॅज डिफाईन्ड साधना, म्हणजे साधनेची व्याख्या काय केली आहे स्वामीजींनी, असा प्रश्न. स्वामीजींनी साधनेची व्याख्या अशी केलेली आहे, साधकाची व्याख्या अशी केलेली आहे की जो कमीत कमी 1 तास समाजासाठी निस्वार्थ काम करायला तयार आहे किंवा 1 तासाचा त्याग करायला तयार आहे तो मनशक्तीचा साधक होतो. आणि मग त्यांनी 1 तासापासून सुरुवात करून पुढे जेवढी जास्तीत जास्त साधना करता येईल तेवढी वाढवावी ती साधना, त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या संकल्पाप्रमाणे. परंतु या सगळ्यांनी एकत्र येऊन साधना केल्यानंतर म्हणजे काय म्हणतात, रेझोनान्स पद्धतीने सगळ्या समाजाचं पण कल्याण होईल, त्या माणसाचं पण कल्याण होईल, कुटुंबांचं कल्याण होईल आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होईल, अशा पद्धतीची संकल्पना आहे साधकत्वाची स्वामीजींची. 1 तासापेक्षा जास्त केलं तर चांगलं आहे, परंतु कमीत कमी 1 तास म्हणजे मनशक्तीचा साधक संकल्प तिथे सुरू होतो. माझा प्रश्न साधनेसाठी, साधकाची व्याख्या नाही विचारते मी. मग साधना म्हणजे जो साधना आता ही समजा मी 1 तास संकल्प केला तर 1 तास मी माझं जे काय आहे ते निस्वार्थ काम करायचं. खरं म्हणजे 8 तास करायला पाहिजे, कारण समतेचं तत्व असेल तर 8 तास कमी करायला पाहिजे. परंतु एवढा संकल्प होत नाही संसारी माणसाकडून, सर्वसाधारण प्रापंचिक माणसाकडून. स्वामीजी स्वतः काहीच जगत नव्हते, म्हणजे काही घेत नव्हते. ते 96% संकल्प करत होते. अगदी 4% जे संन्यासी माणसाला लागतं जीवनासाठी तेवढं ते घेत होते. म्हणजे त्यांचा आदर्श ठेवायचा असेल तर तेवढा आहे, मिनिमम एवढा आहे. साधना याचा अर्थ बेसिकली त्याग आणि समर्पण, या 2 गोष्टी आहेत मला समजलेला अर्थ. धन्यवाद. हरिओम काका, छान झाला पाठ. माझा प्रश्न असा आहे की जर आपण बाकीचे योग वाचले नसतील, म्हणजे बेसिक आपला बुद्धयोग आहे, पण त्यानंतर जे बाकीचे जर योग वाचले नसतील आणि तर आता डायरेक्टली आपण विषय योग घेतला तर चालेल की आपल्याला क्रमानेच जावं लागेल बघा? क्रमाने एवढ्यासाठी नाही. आता प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे, प्रत्येकाचं ग्रास्पिंग वेगळं आहे, त्यामुळे तुम्ही काय करू शकाल ते करू शका तुम्ही. परंतु स्वामीजींनी अशा ग्रंथ पब्लिश केलेत, त्या आधी विषययोग, त्याच्यानंतर भाग्ययोग, त्याच्यानंतर बुद्धियोग, त्याच्यानंतर श्रद्धायोग आणि नंतर शक्तियोग.
चला, हरिओम. हरिओम. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पूर्व. आपण डिसेंबर मध्ये भेटूया, त्याची पूर्व सूचना ग्रुपवर येऊन जाईल. हरिओम.